नमस्कार, मी राधा दत्तात्रय जंगले, राहणार राहुरी, तालुका नगर। मी बाबांच्या परवा दिवशीच्या शिबिराला आले होते। झालं काशीनाथ बाबांचे व्हिडिओ मी यूट्यूबवरती पाहत असते। सनातन सत्य ह्या चॅनल मार्फत त्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा भक्तांना किंवा सेवकांना, देवीच्या सेवकांना जागृत केलेलं आहे। सत्यावर आधारित हे व्हिडिओ असतात, मी पाहत असते आणि मला आवडतात। त्या व्हिडिओ मार्फतच बाबांना आम्हीच आग्रह केला होता की तुम्ही शिबिर आयोजित करा, जेणेकरून आपल्याला बाबांचे दर्शनही घडेल आणि त्यांच्याकडनं मिळणारा मार्ग जो आहे तो सत्यावर आधारित आहे किंवा योग्य मार्ग आहे, त्यातनं आपण अध्यात्मात प्रगती करू। यासाठी मी त्या शिबिराला गेले होते। तर तिथे गेल्यानंतर मला खूप छान अनुभव आला। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर बाबांना भेटायचं हे माझं स्वप्नच होतं, ते पूर्ण झालं। आणि त्यानंतर बाबांनी शिबिरामध्ये जे काही ध्यानधारणा, योग साधना शिकवली त्यातनं मला खूप काही मिळालं। आणि म्हणजे थोडक्यात माझ्या परमेश्वराशी बाबांनी भेट घडवून आणली। आणि बाबांसारखा गुरु हा मिळावा, सगळ्यांनाच मिळावा आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन व्हावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना। शक्य झाल्यास सगळ्यांनी शिबिर अटेंड करावं असं मला वाटतं। नमस्कार। माझं नाव मिलिंद कांबळे, राहणार पुणे, महाराष्ट्र। मी ध्यान योग शिबिर अटेंड केलं काशीनाथ बाबांचे। जे काय माझे मानसिक विचार होते, जे काय डिप्रेशन, भीती होती, ती पूर्णपणे नीट झाली। बाबांनी योग्य मार्गदर्शन केलं। भ्रमित विचारांना सत्य योग्य मार्गदर्शन करून प्रश्नाची पूर्णपणे उत्तरे दिली। प्रश्नाची पूर्णपणे उत्तरे देऊन सत्य मार्गदर्शन केलं। बाबांनी खूप वेळ दिला आणि मला ध्यान योग शिबिर अटेंड करून खूप बरं वाटलं। आणि जे काय माझे भ्रमित विचार होते त्यांचे सत्य आणि योग्य मार्गदर्शन करून ते विचार चुकीचे आहेत असं सांगून बाबांनी सत्य योग्य मार्गदर्शन केलं आणि भरपूर वेळ दिला। नमस्कार, माझे नाव विश्वजित रमेश नलावडे। 8 ऑक्टोबर 2023 रोजी आदरणीय काशीनाथ बाबांनी ध्यानयोग शिबिराचे आयोजन केले होते, तर त्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी झालो होतो। तर जरी हे ध्यानयोग शिबिराचं आयोजन पहिलं असलं तरी सुद्धा लोकांची योग्य प्रकारे सोय केली होती, त्यामध्ये कोणतीच कमतरता राहिली नव्हती। ध्यानयोग शिबिरामध्ये आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या। ध्यानयोग काय असतं किंवा ध्यानाविषयी अधिक गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या, त्यासोबत एक मोटिवेशन सुद्धा मिळालं। आणि ध्यानयोग शिबिर ज्या दिवशी अटेंड केलं त्यानंतर जेव्हा आम्ही ध्यान शिकलो, आदरणीय काशीनाथ बाबांकडून ध्यान शिकलो, तर चेहऱ्यावरती एक समाधान होतं की आपण एका पारंगत आणि अनुभवी गुरूंकडून ध्यान शिकतोय। त्यासोबत तो दिवस खरंच खूप आनंदीमय गेला आणि तसाच आनंदीमय प्रत्येक दिवस जाण्यासाठी ध्यान खूप गरजेचं आहे। तरी तुम्ही सुद्धा एकदा ध्यानयोग शिबिर नक्की अटेंड करावं ही माझी मनापासून इच्छा आहे। धन्यवाद। नमस्कार, मी पृथ्वीराज पाटील। काशीनाथ बाबांनी 8 ऑक्टोबर 2023 रोजी ध्यानयोग शिबिर आयोजित केलं होतं, त्यामध्ये मी सहभागी झालेलो होतो। त्या ध्यानयोग शिबिरामध्ये बाबांनी आम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती दिली, बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या, बऱ्याच गोष्टी आमच्याकडून करून घेतल्या। त्यामध्ये त्यांनी आम्हाला ध्यान म्हणजे काय, ध्यान कसे करावे, ध्यान करताना धारणा कशी करावी, ध्यानाचे प्रकार कोणकोणते आहेत, सप्तचक्र कोणते आहेत, सप्तचक्रांची बीज मंत्र कोणते आहेत, सप्तचक्र शुद्धीकरण कसे करावे आणि ध्यान करत असताना घरी त्याचा सराव कसा करावा, त्याचे नियम कोणकोणते आहेत याची संपूर्ण आणि चांगली माहिती बाबांनी आम्हाला दिली। तसेच आमच्याकडून वेगवेगळे ध्यानाचे प्रकार प्रात्यक्षिक स्वरूपात आमच्याकडून करून घेतले आणि ते करून घेताना मला दिव्य आणि चांगले असे अनुभव आले। माझ्या मनातून सर्व निगेटिव्ह विचार, विनाकारांची भीती, चिंता, जो गोंधळ उडत होता तो जात आहे असं वाटत होतं आणि एक शरीरामध्ये, मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी संचारत आहे असं वाटत होतं आणि वेगळीच मनामध्ये एक शांती आणि प्रसन्नता आलेली। माझ्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली होती।
नवनवीन चांगल्या कल्पना सुचत होत्या आणि खूप आनंदी वाटत होतं. मी खरंच एक चांगला बाबांनी उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये मला लाभ घेता आला. त्याबद्दल मी बाबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव उदय सुनील बोंडे. मी राहणार महाराष्ट्र पुणे. ओंकारेश्वरी ध्यानयोग्य साधना शिबिर श्री काशीनाथ बाबा यांनी आयोजित केले होते. तर शिबिर ही पहिल्यांदा आयोजित करण्यात आले होते. माझा अनुभव असा आहे, शिबिरमध्ये मन शांत होते, राग चिडचिडपणा शांत होतो, कमी होतो, दिवस आनंदित जातो व शरीर रिलॅक्स होते. धन्यवाद श्री काशीनाथ बाबा. नमस्कार, मी परमेश्वर गोळे, भोसे महाबळेश्वर येथील रहिवासी असून ते योग संपन्न, शक्ती संपन्न श्री काशीनाथ बाबांनी ध्यान साधना घेतल्या. अलौकिक असे अनुभव आम्हाला अनुभवायला दिले. त्याबद्दल मी काशीनाथ बाबांचा ऋणी आहे. धन्यवाद.